मी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, नुकताच प्रकट दिन जवळ आलेला आहे, म्हणजेच 20 मार्चला प्रकट दिन आहे. त्याआधी बऱ्याच जणांनी 21 स्वामी चरित्र सारामृतची सेवा करणार आहेत, बरेच जण 11 दिवसांची करणार आहेत, बरेच जण 1,00,000 जपाची सेवा चालू आहे, बऱ्याच जणांना 51,000 जपाची सेवा करायची आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 51,000 जप आपल्याला प्रकट दिनानिमित्त करायचा आहे. तर तो कधीपासून करायचा आहे, त्याचे नियम काय आहेत, तो जप कसा करायचा आहे, रोज किती केला म्हणजे आपला 51,000 जप प्रकट दिनानिमित्त पूर्ण होईल, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता ज्या वेळेस आपण हा जप करणार आहोत त्यावेळेस आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम तुम्ही निश्चित करा. असं काही नाही एकाच टाइमला केला पाहिजे. तुम्ही कुठल्याही सकाळी करू शकतात, दुपारी करू शकतात, संध्याकाळी करू शकतात. फक्त 12 ते 12:30 या कालावधीमध्ये नका करू. तर बघा, ज्या वेळेस आपण हा जप करणार आहोत त्या दिवशीची सुरुवात आपण 28 फेब्रुवारीला करणार आहोत. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च म्हणजेच 28 फेब्रुवारीला आपण ज्यावेळेस सकाळी सुशुरभूत वगैरे होणार आहोत, सुशुरभूत झाल्याच्या नंतर देवाची सगळी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर, साफसफाई झाल्याच्या नंतर आपल्याला आधी संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना जी काही तुमच्या अडचणी असतील किंवा ज्या काही तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स असतील, आर्थिक अडचणी, बऱ्याच जणांना असं वाटतं की बऱ्याच जण आता बघा, महानगरपालिका असेल, परत नंतर आणखीन आरोग्य विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग, या सगळ्या डिपार्टमेंटच्या गव्हर्नमेंटच्या जाहिराती निघणार आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की बाबा माझं पण गव्हर्नमेंट नोकरीचं काम व्हावं, या निमित्ताने पण तुम्ही संकल्प सोडणार असाल. पण बघा, जेणेकरून मला तरी असं वाटतं की प्रत्येक वेळेस मागितलंच पाहिजे असं नाही. महाराजांना, स्वामींना माहीत असतं की आपल्याला काय पाहिजे आहे, हा माझा भक्त कशासाठी भुकेला आहे, याला काय पाहिजे आहे, हा कुठल्या अडचणीमध्ये आहे, ते सगळं ओळखतात. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकट दिनानिमित्त आपण न काही मागता जरी जप केला तरी सुद्धा आपल्याला स्वामी भरभरून देतील. आणि असं नाही की आपण त्यांनी द्यावं म्हणून सगळं केल्या पाहिजे गोष्टी. आपण त्यांचे ऋणी आहोत, आपल्यावरती त्यांचा कृपाशीर्वाद असावा, यासाठी सुद्धा आपण सेवा करत असतो आणि केली पाहिजे. तर बघा, याआधी आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता ज्या वेळेस तुम्ही संकल्प सोडणार आहोत त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र तुम्हाला सांगायचं आहे. संकल्प वगैरे सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला 51,000 जप करायचा आहे 21 दिवसात, बरोबर. मग 51,000 21 दिवसात कसा करायचा, तर नीट ऐका. पहिल्या दिवशी तुम्हाला, म्हणजे रोजच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जप करायला बसणार आहात, आता जर आपण एका दिवसात 23 माळा जप केला तर आपला जप 51,000 पूर्ण होतो 21 दिवसामध्ये. आता जर समजा कोणाच्या घरामध्ये लग्न असेल, कोणाच्या घरामध्ये सूतक, विटाळ, काही अडचणी असतील, किंवा कोणाच्या घरामध्ये काही इतर दुसऱ्या अडचणी असतील, किंवा मासिक पाळी असेल, तर तुम्ही काय करू शकता, त्याआधी तुम्ही 5 दिवसांनी चालू करू शकता. किंवा हे बघा, जरी प्रकट दिनापर्यंत नाही पूर्ण झाला, तुम्ही पुढे जरी केला तरी चालतो. फक्त की एवढंच की आपण संकल्प केला आहे आणि तो पूर्ण झाला पाहिजे, एवढी गोष्ट मनामध्ये ठेवा. कारण तसं तर पुढे जाऊच देऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल की हां माझी ही अडचण आहे, माझ्या घरी लग्न आहे, तर तुम्ही त्याआधी 2-3 दिवस आधी करू शकता. म्हणजे 28 तारखेच्या आधी पण तुम्ही सुरुवात करू शकता, जेणेकरून 21 दिवसात पूर्ण होईल. तर बघा, एका दिवसामध्ये आपल्याला, ज्यावेळेस आपण एका दिवसात 23 माळा जप करेल त्यावेळेस तो जप तुमचा 51,000 पूर्ण होईल. मग आता 23 माळा जर जप करायचा म्हटलं तर खूप हात अवघडून येतो आपला. मग त्यापेक्षा तुम्ही काय करा, सकाळी 11 माळी करा, संध्याकाळी 12 माळी केला तरी चालेल. मग तुमच्या दिवसभरामध्ये 23 माळा होतील. असं नाही की मी एकाच जागेवर बसून मला 23च माळा करायच्या आहेत, असं अजिबात नाही. किंवा तुम्ही काउंटर भेटतो बघा, जप करायचा काउंटर, बऱ्याच जणांना माहिती असेल, त्या काउंटरवरती सुद्धा तुम्ही 23 माळा जप, म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये, आता 23 माळा म्हटलं, एका माळ्यामध्ये 108 मणी असतात, तर पर डे जप तुमचा 2,484 होतोय. पर डे तुमचा जप 2,484 होते. मग तुम्ही काउंटरवरती सुद्धा तुम्ही जरी 2,484 किंवा समजा 2,500 म्हणजे 2,500 जप केला तरी तुमचा 51,000च्या पुढं खूप छान. उलट जेवढा जास्त होईल तेवढा चांगला. मोजूनच करावा असं काही नाही. रोज तुम्ही 2,500 जरी जप केला ना तरी तुमचा 51,000च्या पुढं जप जातो.
निवांत आरामशीर रोज काउंटर. आणि असं नाही की जप करताना बेडवर बसून केला, पायावर पाय टाकून आडी टाकून केला, सोप्यावर मस्तपैकी बसून पाय हलवत, असं नाही. बघा, हा संकल्पयुक्त जप आहे आणि मला असं वाटतं की ह्याला बिन काहीतरी नियम अटी असतात. त्यामुळं आपण ज्या वेळेस पण जप करणार आहोत त्यावेळेस देवासमोर आसन घ्यायचं आहे. सकाळी सुशुरभूत झाल्याच्या नंतर, देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर धूप दीप ओवाळून देवाला नैवेद्य दाखवून तुम्ही एक स्वच्छ आसन घ्यायचं आहे. आसनावर बसायचं, माळ हातात घ्यायची. माळेवर करणार नसेल तर काउंटर घ्या, पण मन एकाग्र पाहिजे. जप ज्यावेळेस आपण करणार आहोत फक्त आणि फक्त महाराजांची प्रतिमा समोर, म्हणजे फोटो असेल, मूर्ती असेल, डोळ्यासमोर आणायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं एकाग्र चित्तेने तुम्ही जप करा. मग तुम्हाला असं वाटत असेल ना की बाबा माझ्याकडून 2484 किंवा 2500 एका बसनीत होणार नाही, तर तुम्ही डिवाइड करून करा. सकाळी 11 माळी करा आणि संध्याकाळी 12 माळी करा. असं सुद्धा केलं तरी चालतं. फक्त सेवेला महत्त्व आहे. तुम्ही हेच करा तेच करा असे कोणावरही नियम वगैरे लादले जात नसतात. सेवेसाठी आपल्या मनाने, आपलं मन किती पावित्र्य आहे, किती शुद्धतेने आपण करतोय, ह्या गोष्टी पाळा. आता जर तुम्ही 2484 हा जप 21 दिवसात केला तर तुमचा 52,164 जप होतोय. आणि मग तुम्ही 2,500 केला तर तुमचा फारच पुढं जप जातो. त्यामुळे तुम्ही 51,000 जप जे करणार आहेत त्यांनी रोज 23 माळा करा, किंवा तुम्ही काउंटरवरती 2,500 जरी जप केला तरी तुमचा 21 दिवसामध्ये 51,000 जप कंप्लीट होतो. आता बघा, हा डाऊट क्लिअर झाला असेल तुम्हाला. म्हणजे रोज 23 माळा करायच्या धरून चाला. जर काउंटरवर करणार असाल तर रोज 2,500 करायचा आहे, हे धरून चाला. आता जप कसा करायचा हे तुम्हाला समजलं असेल. त्याच प्रमाणात आपण बघणार आहोत. आता आपण देवाचं नामस्मरण का करत असतो, तर बघा ते केल्याने काय होतं, तर आपल्याला मनशांती मिळते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर आपण सतत जप केला तर आपल्या मनातली भीती, ताण, चिंता कमी होते आणि मन आपलं एकाग्र होतं. आत्मविश्वास वाढतो. जपामुळे अंतर्मन बळकट होते आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. तसेच आपल्या अंगामध्ये असणारा वाईट शक्ती असेल, वाईट नकारात्मक ऊर्जा असेल, ती सुद्धा आपल्यापासून दूर राहते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की स्वामींचा जप केल्याने वाईट शक्ती, दृष्ट, नकारात्मक ऊर्जा दूर राहते. तस घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. रोज सकाळ संध्याकाळ 108 जप केल्यास घरात शांतता आणि समाधान सुद्धा वाढतं, असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळेच आपल्या ज्या काही इच्छापूर्ती असतील, अडथळे असतील, ते सुद्धा ह्या संकल्पाने दूर होतात. आणि बघा, जे कुणी ना स्वामी प्रकट दिनानिमित्त जे कुणी मनोभावे सेवा करेल आणि इतर वेळेस पण जे आपण सेवा करत असतो ना, त्याचं फळ महाराज कधीच ठेवून घेत नाहीत. आपल्याला काही ना काही ते सतत देत असतात. नवीन उद्योगाच्या संधी निर्माण होतात, नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतात, किंवा घरात अचानक बदल व्हायला सुरुवात होते. बघा, या सगळ्या गोष्टींबरोबरच घरात शांतता, सुख, समाधान या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. भलेही आपल्याकडे कोट्यावधी रुपये असतात पण घरात सुख समाधान नसतं, काय उपयोग हो त्या गोष्टीला. त्यामुळं घरामध्ये सुख, समाधान, शांती सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण रोज करत असतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडून येतो. जर श्रद्धा आणि सातत्य असेल तर कामातील अडथळे कमी होतात आणि आर्थिक कौटुंबिक अडचणी सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याबरोबरच गुरुकृपा लाभते. स्वामी समर्थांना दत्तावतार मानले जाते. जपामुळे गुरुची कृपा लाभून जीवन योग्य मार्गावर जाते. तर बघा, माझा स्वतःचा अनुभव आहे. बघा, ज्या वेळेस आपण स्वतः जप करत असतो ना त्यावेळेस आपल्या बाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो त्यावेळेस सुद्धा बघा आपल्या अंगावरती शहारे येतात. असं खूप असं मनातून शहारे येतात आणि खूप एक आपल्या मनातून अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि अंगामध्ये सुद्धा खूप असं प्रसन्न प्रसन्न वाटतं. आपल्या आळस, अंगामधली नकारात्मक ऊर्जा सगळं निघून जातं. आणि एक खूप मनाची एकाग्रता असेल, मनामध्ये सतत 100 विचार असतात आपल्या, ह्या सुद्धा विचारांपासून आपण दूर राहतो. मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. खूप काही बघा, नामस्मरणाचे फायदे इतके आहेत. तुम्ही सुद्धा ह्या 28 फेब्रुवारीपासून सुरू करा. बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच बदल जाणवेल. आणि तुमच्यासोबतच मी सुद्धा करणार आहे. तर आपण सगळेजण मिळून खूप सेवा करूया. आणि बघा, असाच आशीर्वाद पाठीशी आपल्या स्वामींचा असावा ही स्वामींच्या चरणी सुद्धा प्रार्थना. तर या दिवसामध्ये जर काही अडचणी आल्या तर तुम्ही तो दिवस स्किप करा आणि तुम्ही नेक्स्ट डे दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सुरू करू शकता. जर सुतक विटाळ अचानक आलंच तर तुम्ही तो स्किप करा आणि तुम्ही जरी तुमचा प्रकट दिनाच्या नंतर सुद्धा तुमचा जप
पूर्ण झाला नसेल तरी तुम्ही नंतर सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. असं काही नाही प्रकट दिना दिवशीच झाला पाहिजे. आता हे झालं. आता याचे नियम काय आहेत तर बघा, मांसाहार कडकडीत वर्ज्य केला पाहिजे. या दिवसात घरात भांडण, क्लेश, या गोष्टी, आळस, नकारात्मकता या गोष्टी घरामध्ये झाल्या नाही पाहिजे. घरात शांतता असावी, घर स्वच्छ असावं, नीटनेटकं असावं. आणि जप करताना अंगावरती काळे कपडे घालू नका, जेणेकरून जपाच्या दिवशी जप करणार आहात ना तुम्ही, त्यावेळेस तरी अंगावरती काळे कपडे घालू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही जप करणार आहात चालू 28 फेब्रुवारीपासून, त्यावेळेस घरामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य झाला पाहिजे. धूम्रपान, मद्यपान या गोष्टी सुद्धा नका करू. कारण बघा, ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो ना, त्या सेवेला सुद्धा काही नियम अटी असतात. त्यामुळे आपण जेवढं होतंय तेवढे तरी नियम वगैरे पाळले पाहिजे. जसं की तुम्ही आता एका गावावरून दुसऱ्या गावाला जाऊ शकता. तुम्ही असं नाही की म्हणजे कुठं बाहेर वगैरे जायचं नाही, तुम्ही तुमच्या ड्युटीला वगैरे जाऊ शकतात. पण एक गोष्ट, मांसाहार बंद करायचा. घरामध्ये धूम्रपान, मद्यपान या गोष्टी होणार नाहीत, किंवा भांडण, क्लेश या गोष्टी होणार नाहीत, याची पण काळजी घ्यायची. आणि ब्रह्मचर्याचं पालनच करावं असं काही नाही, ते आपल्या स्वतःची हे. पण बाकी कुठल्या गोष्टीचं बंधन नाही, फक्त मांसाहार कडकडीत वर्ज्य करा. आणि परान्न वर्ज्य करा. तुम्ही बाहेर कुठं गेलात तर परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरातलं खाऊ नका. आपली आई असेल, बहीण असेल, आपल्या घरातलं चालतं, सासूबाई असतील, आपल्या घरातलं चालतं. पण लोकांच्या घरातलं किंवा असं कुठलं तरी तुम्ही पैसे देऊन खाताय ना, ते चालतं. तुम्ही आता बघा, बरेच जणांची मेस असते, बऱ्याच काही गोष्टी असतात, अशा गोष्टी चालतात. पण एवढंच की लोक कुठे गेलाय तुम्ही बाहेर आणि तिथलं घेतले, खाल्ले, असं नका करू. त्यामुळं परान्न वर्ज्य आहे आणि घरामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. ही गोष्ट मात्र नक्की पाळा. तरी बघा, बऱ्याच जणांना हे रूल फॉलो होत नसतील तरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जरी काही अडचणी येत असतील तरी तुम्ही थोडंफार तरी म्हणजे तुमच्या मनाने विचार करून सगळ्या गोष्टी करू शकता, असं काही नाही. तर बघा, झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. आणि सर्वांना व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जरी काही अडचण वाटली तरी सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आणि 1 लाख जप पण कसा करावा हे सुद्धा आपल्या चॅनलवरती, याचा सुद्धा व्हिडिओ नक्कीच येईल. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.